नमस्कार. पाहू शकता आपल्या समोर खिल्लार खोंड आहेत. तर आपण आज नंदेश्वर मेजर जे म्हणतात, जे कर्नाटक भागामध्ये प्रसिद्ध आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत किंवा रेस क्षेत्रामध्ये किंवा खिल्लार खोंड ज्यांच्याकडून किंवा मोठमोठे नामांकित बैल कर्नाटक भागामध्ये जे वळून नेलेले आहेत किंवा जे नामांकित ब्लड लाईनचे चांगले खोंड घडलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांच्या तोंडून बऱ्याच वेळा घटप्रभा, कंकणवाडी आणि कर्नाटक भागामध्ये आपण वेगवेगळ्या यात्रामध्ये ऐकलं होतं की खिल्लार खोंड कोणाकडून आणला किंवा कोणाकडून घेतला किंवा कोणाचा वळू भरवून आणला, कोणाच्या वळूचा खोंड आहे. तर ते नंदेश्वर मेजर हे नाव मी पण आजपर्यंत फक्त ऐकत होतो, पण आज प्रत्यक्ष मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. ते मालक प्रत्यक्ष घरी नाहीत, परंतु मालकांनी घरच्यांनी फोन करून विचारून घेतलं. मालकांनी सांगितलं की व्हिडिओ बनवा. तर मालकांकडे 3 वळू आहेत खिल्लार नैसर्गिक रेतनासाठी. तर 2000 रुपये फी घेतात मालक आणि नैसर्गिक रेतनासाठी 3 खिल्लार वळू आहेत. एक आटपाडी लाईन आहे आणि एक सिद्धापूर लाईन आहे. तर पाहू शकता जेवढे सुंदर जातीवंत वंशावळीतून तुम्हाला जर खिल्लार बघायचे असतील तर तेवढं आतमध्ये जावं लागतं, आडमार्गे जावं लागतं. तुम्हाला ह्यांच्या वस्तीवर, नंदेश्वर मेजर यांच्या वस्तीवर जर यायचं असेल घरी, तर तुम्हाला नंदेश्वरवरून खडकी रोडला नंदेश्वरवरून खडकी रोडला लवटे वस्ती शाळा आहे. त्या शाळेच्या बाजूनी एक कंपाऊंडला चिटकून कच्चा रस्ता आहे. त्या कच्च्या रोडने आल्यानंतर त्यांच्या घरी येते. लास्टला घरी विचारत आल्यानंतर येते. आडमार्गे घर आहे, परंतु आल्यानंतर तुम्हाला इथं आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल की इथं तुम्हाला 100 बळकर एक अनमोल नगिने बघाय भेटतील. 100 बळकर अनमोल जातीवंत वंशावळीचे खिल्लार खोंड आणि गाय बघाय भेटतील. इथं आल्यानंतर तुमचा सगळा थकवा दूर होईल. कारण मी सकाळपासून सांगोला बाजारचा व्हिडिओ बनवल्यापासून फिरतोय. बरेचसे वळू मालकांकडे गेलो, पण त्यांना वेळ नव्हता. काही लोक बाहेर गेलेले होते, परंतु इथं आल्यानंतर म्हणजे दिवसात सार्थक झाल्यासारखं वाटलं. पाहू शकता त्यांच्या गोट्यामध्ये जातीवंत वंशावळीच्या बैलासारख्या खूप मोठ्या उंच लांबलचक अशा खिल्लार गायी आहेत. जातीवंत वंशावळीतून सुंदर आखीव देखण्या गायी आहेत, कालवडे आहेत आणि नैसर्गिक रेतनासाठी वळू चालू आहेत. पाहू शकता त्यांनी सांगितलेलं आहे की एक आटपाडी लाईनचा आहे आणि एक सिद्धापूर लाईनचा आहे. दोन्ही वळू नैसर्गिक रेतनासाठी चालू आहेत. 2000 रुपये घेत आहेत. 3 वळू आहेत, 3ही चालू आहेत. पाहू शकता कशा प्रकारची वळू आहेत आणि त्यांच्याकडे कशा प्रकारचे जातीवंत वंशावळीचे आणि किती खोंड त्यांच्या दावणीला आहेत ते दाखवतो. एक म्हणजे समजून चाला की सांगोला बाजारची एका साईडची अर्ध्या 2-3 दावणी जेवढ्या जनावरं असतील तेवढी जनावरं ह्यांच्या एकट्याच्या दावणीला आहेत. पाहू शकता मेजर यांचं नाव आहे दत्तात्रय ज्ञानोबा गरंडे, राहणार नंदेश्वर खडकी रोड लवटे वस्ती शाळेच्या पाठीमागे रानात राहतात हे. पाहू शकता हा काळा मोरा वळू आहे. एकदम बारीक कान आहेत आणि अटरून आखीव देखणा शर्यष्टीचा आहे. हा पाहू शकता आखीव अटरून शर्यष्टीचा आहे. पाहू शकता हा राजा नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. चित्रकोस आहे. खुराला पाहू शकता तुम्ही. पाहू शकता एवढी मोठी प्रॉपर्टी असून मालकांनी बाहेर असताना सुद्धा परवानगी दिली व्हिडिओ बनवायला. आणि हा वशा खूर पाहू शकता एकदम सरळ खूर आहेत.
आणि दोन्ही पण गरम रक्ताचे आहेत, पाहू शकता. हा चित्रा कोसा त्यांच्या दावणीला आहे, पाहू शकता. एकदम नाजूक वंशावळीतून आखीव रेखीव देखना चेहरा, खूप सुंदर आणि जबरदस्त देखणं वंशावळीतून सुंदर खोंड आहे. 7-8 महिन्याचे खोंड आहेत, पाहू शकता. कशा प्रकारचं खोंड आहे. सर्व खोंड 8-9 महिन्याचे आहेत, पाहू शकता. किती खोंड आहेत. बाजारात 2-3 दावणीला जेवढे खोंड असतात तेवढे खोंड एक त्या दावणीला आहेत, पाहू शकता. चित्रा कोसा, 18 शरीर आखीव रेखीव देखना. सर्व खोंड हे साधारणतः 7, 6, 8, 9 महिन्याच्या दरम्यानचे आतले आहेत, पाहू शकता. आणि एवढे सगळे जनावर असून सुद्धा स्वच्छता टापटीप, जिथल्या तिथं आखीव रेखीवपणा, पाहू शकता. कशा प्रकारचे खोंड आहेत. एवढी सगळी जनावरं असून सुद्धा गोठ्यामध्ये कुठेही कचरा नाही, घाण नाही, शेण नाही. जनावराला कुठंही शेण लागलेलं नाही की जनावर घाण झालेलं नाही. म्हणूनच मी आवर्जून सांगत असतो की 3 प्रकारचे बैल मालक सापडतात. एक आवड, छंद, शौक म्हणून पाळणारे आणि पिढ्यानपिढ्या सांभाळणारे जातीवंत. दुसरे व्यावसायिक तत्वावर सांभाळणारे. आणि तिसरे प्रॉपर्टी, पैसा, संपत्ती आहे म्हणून एक छंद म्हणून कामाच्या लोकांच्या जीवावर सांभाळणारे. तर त्याच्यामध्ये ज्यांना आवड पहिल्यापासून जातीवंत वंशावळीची आहे, ज्यांना जनावरांची आवड आहे, ते जनावराला कधीच घाण लागून देत नाहीत किंवा जनावर कधीच जनावराच्या गोट्यामध्ये घाण होऊन देत नाही, शेण, घाण, कचरा. आणि जे व्यावसायिक आहेत ते महिन्यातून कधीतरी जनावराला धुणे, कधीतरी तो एखादा माणूस येणार असेल तेवढ्यापुरतं धुणे, त्याला तेवढ्यापुरतं सजवणे. आणि श्रीमंत मालक आहेत ते कामाच्या गाड्याच्या जीवावर त्यांची जनावरं असतात, त्याच्यामुळं कसं आहे त्याच्याकडे एवढं दूर लक्ष राहत नाही, पाहू शकता. सर्व वळू 100 बडकर एक जातीवंत वंशावळीतून निवडून आणलेले आहेत खोंड, पाहू शकता. एकदम आखीव रेखीव देखना चित्रा कोसा खिल्लार. चेहरेपट्टी पाहू शकता. रेस क्षेत्रात पळवण्यासारखा खोंड आहे. खिल्लार एकदम पाहू शकता. कालवडे, कोसा खिल्लार देखणे कालवडे पाहू शकता. पाहू शकता निवडक सुंदर देखणी जातीवंत वंशावळीची कालवड आहे. आणि हे सर्व खोंड विक्रीसाठी आहेत. ज्यांना कोणाला अशा प्रकारचे जातीवंत वंशावळीतून नामवंत चांगले सुंदर आखीव रेखीव देखणे खोंड किंवा कालवड गाय घ्यायची असेल तर मालकांशी अवश्य संपर्क साधा. समोरील कालवड पाहू शकता. एकदम सुंदर देखणी आणि जातीवंत वंशावळीतून आहे. चेहरेपट्टी, कान, शिंग पाहू शकता. खूर खूप नाजूकपणा आहे, खूप जबरदस्त देखणेपणा आहे.
पाहू शकता कशा प्रकारचे खोंड आहेत आणि सर्व खोंडांची निगा एकसारखी पाहू शकता. मालक एक आहे परंतु सर्व खोंडांची निगा राखण्यासाठी घरातील महिला सक्षम आहेत आणि त्याच्यामुळे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कामात सहभाग घेऊन माझं म्हणून काम केल्यामुळे पाहू शकता कशा प्रकारची जनावरांची निगा राखली जाते. घरातील महिला तेवढ्या सक्षम आहेत की एवढे खोंड आहेत. पाहू एवढे 40 जनावर असून सुद्धा जनावर मारल किंवा आम्ही कसं सांभाळू किंवा एवढे जनावरांची निगा राखता येईल का असं काही नाही. सर्व महिला पाहतायत पाहू शकता आणि किती स्वच्छता टापटीप जेवढ्यात तेवढे आहे. ज्यांना कोणाला अशा प्रकारचे आखीव देखणे जातीवंत वंशावळीतून खोंड घ्यायची असेल त्यांनी आवर्जून नंदेश्वर मेजर यांच्या दावणीला भेट द्या. हा सरदार आहे. किती फायनल घेतलेत आतापर्यंत? अमोल पहिलवान सातारकर यांच्याकडून घेतलेला आहे सरदार. बैलगाडा क्षेत्रात पळणारा बैल आहे पाहू शकता. हा विक्रीसाठीच आहे, विक्रीसाठी आहे, पळवण्यासाठी आणलाय पाहू शकता. हा गाय भरवण्यासाठी आहे. हा कोणत्या लाईनचा आहे? हा देखील गाय पाहू शकता. सुंदर जातीवंत वंशावळीतून गाय आहेत. खोंड पाहू शकता. कर्नाटकमधील अतनी, रायबाग, चिक्कोडी, हारोगिरी, तिकोटा, विजापूर, हारोगिरी क्रॉस, मुडलगी, कंकणवाडी या भागातील लोकांकडं यांच्याकडून भरपूर खोंड जातात आणि जातीवंत वंशावळीचे नामांकित खोंड आहेत. त्या भागामध्ये नंदेश्वर मेजर यांचं नाव प्रसिद्ध आहे. पाहू शकता समोरची कालवड कशा प्रकारची आहे. एकदम सुंदर आखीव देखणी जातीवंत वंशावळीतून आटोपशीर शरीराची एकदम चित्रकोसा आणि आखीव कालवड आहे. पाहू शकता, पाहू शकता. साधारणतः 8-9 महिन्याची कालवड आहे आणि विक्रीसाठी आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. मालक नसल्यामुळे घरच्यांना किंमत सांगता येत नाही, परंतु तुम्ही अँड्रॉइड मोबाईलवर झूम करून पाहू शकता. एकदम कमी गळवण, लांबलचक शरीरयष्टी, उचपुरं, नख्या पाहू शकता कशा प्रकारचे शिपूट बारीक. मालक नसल्यामुळे खोंडांची वय व किंमत घरातील लोकांना सांगता येत नाही, परंतु मालकांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ बनवून टाका. ज्यांना कोणाला काय हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट करून मालकांच्या नंबरला पाठवा किंवा प्रत्यक्ष येऊन दावणीला भेट द्या. पाहू शकता एकदम सुंदर आखीव देखणे, वळू क्षेत्रात काम करण्यासारखे अशा प्रकारचे सुंदर वंशावळीतून खिल्लार खोंड गाई बैल यांच्याकडे विक्रीसाठी. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पण रेसचं ट्रेनिंग देत आहे त्याला किती? 86 68 50 11 84. एकच नंबर आहे. व्हॉट्सअप आहे त्याला, नंबर दिलेले आहे, व्हॉट्सअप आहे. ज्यांना कोणाला खोंड हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. अशा प्रकारचे नामवंत वंशावळीचे खोंड आहेत. ज्यांना कोणाला खोंड हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट काढून मालकांना पाठवा. प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा, दावणीला भेट द्या.
त्याच्यामुळे पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.